सगळ्यांच्याच ओळखीचा आणि परिचयाचे आपले अभिनेता म्हणजे प्रशांत दामले. तर यांचं सुंदर असं नाटक होतं. तर नाटकाचं नाव होतं शिकायला गेलो एक. आता शिकाय गेले एक आणि शिकले दुसरंच. म्हणजे आपले गावठी म्हणीप्रमाणे आपण म्हणतो ना, कराय गेले मारुती आणि झाला गणपती. तर असं ते नाटकाचं नाव आहे. शिकाय गेलो एक म्हणजे शिकाय एक गेले आणि शिकले दुसरं. तर चला आपण त्यांचे काही काही आहेत थोडेफार क्लिप, त्याद्वारे त्यांचं नाटक बघू. नमस्कार, शुभ सकाळ. माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला मैत्रिणींनो, अशी नवीन दिवसाची छानशी सुरुवात झाली. आता जवळजवळ आमच्या इकडे सकाळचे वाजले 10:30. तर बघा, बरंचसं ऊन झालेलं आहे. घरातली सगळी कामं माझ्या आवरून झालं आहे आणि म्हटलं चला आता छानपैकी मस्तपैकी एखादा व्हिडिओ घ्यावा. बघा इथे किती आबोली उमलली, किती सारी छानपैकी फुलं आली, सगळी उमललेली सगळीकडनं. तर मैत्रिणी, काय चाललेलं आहे माझे, तर आता सगळे शेतातले कामं उरकलेत. कारण कांद्यांच्या खुरापण्या चालू होत्या. आता कांद्यांच्याही खुरापण्या झाल्यात. आता आज आहे निवांत मस्तपैकी घरी. तर मैत्रिणींनो, काल गेले होते मी एक नाटक बघायला. तर आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचे आपले अभिनेता आहे प्रशांत दामले. तर त्यांचं नाटक होतं मस्तपैकी. आपण खूप विनोदी आहे. आपण प्रत्येक वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये आपण त्यांना बघतो किंवा नाटकमध्ये. अजून त्यांचं मी नाटक तर काय बघितलं नव्हतं, पण म्हटलं चला प्रत्यक्षात बघण्याचा योग आलेला आहे तर जावा बघायला. तर खरंच खूप म्हणजे खूप विनोदी आहेत. आपल्याला प्रशांत दामले नाव ऐकल्यावरच आपल्याला कळतं. कारण इतके भारी मैत्रिणी वेगवेगळे असं सीन होते ना. तर खरंच प्रत्यक्षात नाट्यगृह त्याच्यात जाऊन बघणं आणि चित्रपटात बघणं यामध्ये खूप सारा फरक आहे. इतकं सारं वय झालेलं आहे, परंतु खूप विनोदी म्हणजे एकच नंबर आहे. तर वेगवेगळ्या अशा भूमिकांमध्ये आपण त्यांना बघतो आणि नाटकमध्ये पण मी बघितलं. तर खरंच प्रत्यक्षात बघून तर खूपच भारी वाटलं. म्हणजे त्यांची नाटकामध्ये कालची भूमिका होती मास्टरची भूमिका, पण इतके सगळे सीन होते. रोमॅन्टिक सीन होता, त्यानंतर इमोशनल होता, त्यानंतर विनोदी होता, हास्य. इतकं भारी वाटलं मैत्रिणीनं. कधी जर योग आला तर सगळ्यांनी बघा. चला, मी पहिल्यांदाच बघितलं असं. म्हणजे याआधी एक नाटक पाहिलं होतं जानता राजा नाटक, ते देखील खूप भारी मैत्रिणी. त्यानंतर आता हे दुसऱ्यांदा नाटक बघण्याचा योग आला. नाही तसे छोटे मोठे आपल्या गावामध्ये आपले नाटक साजरे होतात, पण असे मोठे नाटक आणि जे काय गाजलेले अभिनेता आहेत त्यांचे म्हणजे बघण्यात खूप वेगळीच मजा असते मैत्रिणी. आणि त्या नाटकचा मी काल लाभ घेतला. खूप छान वाटलं बघून. त्याच्या काही थोड्याफार क्लिप मी काढलेल्या आहेत 1-2, तर त्या मी या व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे. आणि चला मैत्रिणी, तर बाय सगळ्यांना. आता बाकी काही काम नाही आहे शेतामध्ये, पण असंच आता रोज शेतात जायची धावपळ. तर बाकी आपले जराशी घरातली कामं पडलेली आहे छोटे मोठे काय ते आज दिवसभर आवरून घेणार आहे. आणि इथेच आता मी व्हिडिओ करते समाप्ती, पण याच्यामध्ये ते मी छोट्या मोठ्या कालच्या क्लिप पण ॲड करणार आहे. तर बाय सगळ्यांना. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचे सगळ्यांना. मी सरांना विनंती करतो की सरांनी 2 शब्द आम्हाला. आणि सर्व रोटेरियन्स मित्र मैत्रिणी आणि आजच्या या सुंदर नाट्यप्रयोगासाठी उपस्थित असलेले माझे सर्व रसिक प्रेक्षक, आपणा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करत आहे. मित्रांनो, रोटरी म्हणजे केवळ ही एक संस्था नाही, तर ही एक सेवेची चळवळ आहे आणि संवेदनशीलतेची जी समाजाप्रती असलेली ही बांधिलकी आहे. आज आपण समाजातील गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा फंड रेझिंगचा नाटकाचा प्रयोग घेत आहोत. आणि याच्या मागे एकच उद्देश आहे की याच्यातून जे फंड रेझिंग होईल ते आपल्याला निरनिराळ्या संस्थांच्या कामासाठी वापरायचे आहे. आणि आज नाही पण तू वाचले ऐका की इकडे बघा की. तुमच्याकडे बघितलं की ऐकायला येतं असं काही नाहीये. हे बघितलं तरी ऐकायला येणारच आहे तुमचा आवाज. म्हणजे मला म्हणायचं होतं, याच्या पहिले कुठल्या बी नातेवाईकासनी थुका लावून विचारायचं नाही हो. पण पोरग काय विचारपूस करायला लागले, फोनाफोनी काय आठवड्यात आला रिळा पिळा काही बी करत नाही. गुरुजी
काय माणूस आहे व तुम्ही, काय माणूस आहे? काय शेवट काय आहे? म्हणजे तुमच्या विषयी बोलल्याशिवाय ना एक दिवस जात नाही श्याम्याचा. हे समज पाहिल्यानंतर का बरं का माझ्या एक ध्यानात, गुरुजी त्या दिवशी तुम्ही ते काय करत होता? ते ममडा ते बघून मी हा ठरवून टाकलंय की आजपासून श्याम्याची शिकवणी बंद म्हणजे बंद. पण नाही हो शाणे गुरुजी, माझ्या पोराचं बदललेलं रूप. ओ ऐका की तुमच्या पाया पडत. हे काय करताय तुम्ही? पाय सोडाव. त्यांना पायाचा काय लळा काही कळतच नाही बाबा. पाय सोडा वाईट दिसतं. द्या ना थोडा. थोडा काय कापून देऊ का आता? काहीतरी हे जागे. त्या दिवशी अख्खा खंबा मारला, मला झोपच लागलं ना. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे येणार होतो, पण म्हणलं न ग. मी विचार केला ह्याच्या आईला शाण गुरुजी माझ्यावर लय चिडला असेल. पण मग मी नंतर परत विचार केला, शाण गुरुजी माझ्यावर कशा पाय चिडतील? का नाही चिडणार? अरे आपले शाणे गुरुजी तर शाकाहारी बामण माणूस. मग चिडून चिडून किती चिडेल. म्हणजे काय? म्हणजे आमच्या वेळी काय शिस्त होती, आताची पोरं किती वाया गेलेली आहेत यावर ढिगभर चर्चा करल आणि बसल शांत. बसा की शांत. अरे बसा की. काय असा बसू काय? कसा बसायचं हेच सांगणार काय? लय चिडला. भाऊ मला एक सांगा, ही खुर्ची पुढच्या वर्षी होळीत वापरायची का? मग ठेवा ना नीट, कशाला हात लावता इथे? ओके ओके. काय? माझ्या देवानं केलं ना मला माफ. राजकारण तुमच्या रक्तातच भिजलेलं आहे. श्याम्या, आय श्याम्या, ये वर ये. पटलाय मास्तर, ये. विद्यापीठ म्हणल्या फादर्स डे. हे असलं डेफी साजरं करणं आपल्या संस्कृतीत बसत नाही ना. हे पताई मोठं झाल्यावर श्याम्याने पहिल्यांदा मिठी मारून घेवा. भारी वाटली. नाही तर आजकालची पोरं पोरं बापाला मिठ्या मारतात. होय ना? भारी वाटलं ना? होय. अहो तीच तर गंमत आहे. आजच्या काळात आपले आनंदाचे क्षण आपणच तयार करायचे. संस्कृती कुठलीही असो, आनंद महत्वाचा. खरं बोललंय. त्या निमित्ताने माझ्यासाठी झटणाऱ्या बाबासाठी थोडं काहीतरी केलं ना की मलाही छान वाटतं आणि त्याला. होय. नाही तर एरवी कुठे मी त्याला थँक्यू वगैरे म्हणते. हे मी तयार होतो बरं का रे टावच्या. आठवण आहे? हे गुरुजींचा आवाज वाटायलाय. गुरुजी हे थांबे चमन्या. हे मानव, हे मला चमण्या म्हणले. हो हो का? शिकवायची वेगळी पद्धत आहे. ही पद्धत नाही. जबरदस्त. रम्या, हात खोळा. हे बघ तुझं इथे काय चाललंय ते ताबडतोब थांबव. आता गाठ आहे माझ्याशी, कळलं का रे? ए, सुविधा सुविधा. चित्त. त्याच्या आईच्या झाडं सुकली सगळी. महेश पाणी घालायला कधीच विसरत नाही. या झाडाला तर अचानक लाल पानं आली. असते पाणी घालायचं राहू दे इकडे. काय झालं? तिकडे इकडे बघा, मी काय पाणी घालून ठेवले बघा इकडे. काय काय बोल. हे कसं वाटतं मला जरा सांगा काय. माइक चेक बोले. क्या बोल रहे सानी गुरुजी, क्या बोल रहे श्याम शेठ? कुछ करते ना आपने विज्ञान के लिए भाई. हाँ हाँ करते ना आपने रासायनिक सूत्र के लिए भाई. किधर हो तुम अभी, किधर हो? सदाशिव पेट में भाई. हाँ भाई एक नंबर. तेरी गली में ही, गली 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 में. तेरे वाटर का H2O मेरे गाली में, तेरे मीथेन का CH4 मेरे गाली में.
तेरे कार्बन का CO2 मेरे गाड़ी में